नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, मे महिन्यामध्ये लवकरच पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि सध्या तरी शेतकरी मित्रो 30 एप्रिलपर्यंत फक्त आता पावसाचे वातावरण कमी झाले आहे. फक्त ते कोल्हापूर या भागामध्येच फक्त नॉर्मल पावसाचा शिडकावा निश्चित आहे आणि 28 तारखेला विदर्भ साईडला पाऊस होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र सध्या टेम्परेचर एप्रिल महिन्यामध्ये टेम्परेचरचे प्रमाण राहणार आहे आणि हे टेम्परेचर सध्या तरी जवळजवळ 14 मेपर्यंत चांगले टेम्परेचर राहणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये टेम्परेचर जास्त राहणार आहे आणि मे महिन्यात देखील 1 अंशने टेम्परेचर कमी होण्याची शक्यता आहे. तरी पण 42 ते 43 अंश टेम्परेचर असे हे 14 मेपर्यंत राहणार आहे आणि खास करून सांगायचे म्हणजे शेतकरी मित्र 8 मेपासून अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि या पावसाळी वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात तसेच पूर्ण देशामध्ये मान्सूनची चाहूल लागणार आहे. कारण अंदमान निकोबार बेटावर हे 8 मेपासून एकदम जोरदार असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि हे वातावरण जवळपास भुवनेश्वर, विशाखापट्टणम या भागामध्ये देखील तयार राहणार आहे. तसेच बंगालच्या उपसागर अरबी समुद्रामध्ये देखील 15 मेपासून पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि 15 मेपासून जवळजवळ पूर्ण अरबी समुद्रामध्ये पूर्ण पावसाळी वातावरण तयार राहणार आहे आणि तो लवकरच मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता या IMD मॉडेलने दाखवलेली आहे. खास करून शेतकरी मित्र आपण या आलेखमध्ये पाहू शकता. IMDच्या या अंदाजामध्ये त्यांनी दाखवलं आहे की भारतामध्ये कधी पावसाची निर्मिती होणार आहे. पाहत आपण शेतकरी मित्र पाहू शकता 7 मेपर्यंत पूर्ण देशामध्ये वातावरण हे अंशतः ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये काही राज्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. परंतु टेम्परेचर प्रमाण वाढणार आहे आणि या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये 7 मेपर्यंत तरी पावसाचे वातावरण नाही, पावसाळ्याचे वातावरण नाही. परंतु त्याच्या दोन्ही टोकावर पावसाची मान्सूनची चाहूलची ही निर्मिती तयार झालेली आहे. तरी आपण पाहता 7 मे ते 14 मे या दरम्यान अंदमान निकोबार बेटावर एकदम खूप असे पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि त्या ठिकाणी पाऊस पडत आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये देखील 7 मेला पावसाळी वातावरण तयार झाले आहे त्याच्या टोकावर केरळच्या या किनारपट्टीवर. त्यामुळे तेथे देखील 7 मेपासूनच पावसाळी वातावरण हे बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेले आहे. त्यामुळं जवळजवळ कर्नाटक आणि केरळमध्ये 7 मेच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे आणि ही सुरुवात पाहायला असता शेतकरी मित्र आपण पाहत आहात 14 मे ते 21 मेच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटावर खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये देखील खूप असे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि मग या ठिकाणी जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच केरळला देखील 14 मेला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये. तसेच महाराष्ट्रातील पाहिला असता कोल्हापूर या सांगली, सातारा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे 14 मे ते 21 मेच्या दरम्यान आणि मुंबई किनारपट्टी तसेच रत्नागिरी, रायगड या ठिकाणी देखील हा पाऊस 14 मे ते 21 मेच्या आसपास पडणार आहे. आणि खास करून सांगायचे म्हणजे शेतकरी मित्र दोन्ही समुद्रामध्ये खूप असे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळं 21 मेपासून मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 21 मेच्या नंतर पाऊस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. 21 मेला तर पाहिलं असता कोल्हापूर आणि रत्नागिरी या भागामध्ये तर पावसाला सुरुवात होणारच आहे आणि तेथून पुढं हा पाऊस गती घेणार आहे. तर शेतकरी मित्र यावर्षी लवकरच मे महिन्यात देखील हा पाऊस जवळपास कल्याण कृतिकामध्येच हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. कल्याण कृतिका 21 मेला निघत असतात, 21 ते 22 मेला आणि 21 ते 22 मेच्या आसपास म्हणजे मे महिन्यातच मेच्या शेवटच्या हप्त्यात जोरदार चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि लवकरच हा मिरगामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. या अंदाजानुसार आपण पाहू शकता. त्यासाठी आपण आपल्या शेतातील कामे लवकर करून घ्या कारण मे महिन्यातच
21 मेच्या नंतर चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि लवकरच मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होण्याचे दाट संकेत हे IMD मॉडेलने दाखवले आहेत. कारण दोन्ही समुद्रामध्ये खूप जोरदार असे मान्सूनची प्रगती दाखवित आहे. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.